नवी मुंबई नेटवर्क. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे पदाधिकारी, आदरणीय आम्हा सर्वांचा आधारस्तंभ रामशेठ ठाकूर साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व या विमानतळाच्या कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, खऱ्या अर्थाने 13 जानेवारीच्या कार्यक्रमाची एक दिशा देण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला होता. दिवाणचं कर्तृत्व श्रेष्ठ होतं आहे याबद्दल काही नाही. एक खंत फक्त वाटून येईल की आम्ही आमचं बाळासाहेब ठाकरेंना विरोध नाही असा आमचा तोंडून कदापि शब्द गेलेला नाही. अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन सांगतो की ज्यावेळी आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी होते आणि सर्व अधिकारी वर्ग होते त्यांच्या समक्ष मी अत्यंत स्पष्ट भाषेत आधी सांगितलं की साहेब, आम्ही या ठिकाणी लोकनेते दिवा पाटील यांचं नामकरण या विमानतळाला व्हावं याकरता आलेलो. अनेक विषय मांडले गेले आणि त्यांना हेही सांगितलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांचं मला भेटण्यासाठी दशरथ पाटलांना कधी मधला कोणाची गरज लागत नव्हती. इतकं माझं त्यांचं जवळचे संबंध होते. जसे शरद पवार साहेबांचे जवळचे संबंध आहेत तसेच माझं बाळासाहेबांवर संबंध होते. कारण मी त्यांना तेही सांगितलं की 2 टर्म महापौर वर्षासंबंधी शिवसेनेच्या दशरथ पाटलाचा सिंहाचा वाटा होता. साहेब, केवळ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे दोघांची माझे अत्यंत जवळ आणि मैत्रीपूर्ण संबंध होते यामुळेच. आणि असं असताना मी बाळासाहेबांच्या विरोध कसं करेल? पण ज्या ठिकाणी आमच्या भूमिपुत्रांच्या संदर्भात ज्यांनी लढा दिला, ज्यांनी रक्त सांडवलं, केवळ रक्त सांडवलं नाही तर सर्वस्व वाहून घेतलं, असा लढाऊ नेता, लढाऊ बाण्याचा नेता, आम्हाला दिशा देणारा नेता, असे जे नेतृत्व आहे त्या व्यक्तीचं नाव दिलं गेलं पाहिजे. मी स्वतः त्यांच्याबरोबर गेली 25-30 वर्ष कार्यरत आहे. कारण ते अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष होते, मी कार्याध्यक्ष होतो. आज आगरी समाज, केवळ आगरी समाज पाहिला तर 70 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेला समाज आहे. मी आमच्या जेडी तांडेल किंवा या ठिकाणी आमचे दीपकजी म्हात्रे आम्ही काम करत असतो. कुठे कुठे आमचा समाज नाही. यवतमाळला आमचा समाज आहे, अमरावतीला आहे, बुलढाणा आहे, औरंगाबादला आमचा समाज आहे, नगरला आमचा समाज आहे, नाशिकमध्ये आमचा समाज आहे, पालघरमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, रायगडमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आमचा समाज आहे. त्यांच्या विचार टोनिंग भाषेचं वेगळं असेल, त्यांचं राहणीचं थाट वेगळं असेल, परंतु ही सर्व समाज किमान मी अंदाज काढला 70 लाखापेक्षा एक समाजाचा या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या बहुजन समाजाचं नेत्याचं नाव जर या विमानतळ देणार नसेल तर यासारखं दुर्दैव नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आयुष्य संपूर्ण आपल्या समाजासाठी वाहिलं. केवळ एक समाज म्हणून नव्हे तर जो ओबीसी समाज होता त्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सातत्याने फिरला गेला. स्वातंत्र्याच्या ज्या काळामध्ये देखील त्यांनी संपूर्ण आपल्याला स्वतः स्वातंत्र्याच्या काळानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा त्यांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये प्रचार करत असताना त्यांना निपाणीला पकडले गेला. 11 महिने सजा लागली दत्ता पाटील आणि त्या दोघांनी. या व्यक्तीने इतकेच नव्हे तर ज्या वेळेस त्यांनी ते स्वतः BA पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले त्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली. पण त्यांना त्यांचं मन रमेना म्हणून त्यांनी सामाजिक चळवळीला जायचं असा विचार केला आणि त्यावेळेच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी लोकल बोर्डाची निवडणूक होती व आमदारांसाठी निवडणूक होती. त्या निवडणुकीत देखील घवघवीत यश मिळवलं. पण ज्या वेळेस संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न आला
मुंबई केंद्र शासित झाली पाहिजे असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख साहेबांनी आपला राजीनामा पार्लमेंटमध्ये दिला. त्या क्षणी ही बातमी आल्यानंतर आमच्या दिबा पाटलांनी राजीनामा दिला लोकल बोर्डाचा. लक्षात घ्या, स्वतःचा स्वाभिमान किती असावा आमच्या भूमीसंबंधी हे दिबा पाटील आमचे आदर्श नेते आहेत. जो आपला लोकल बोर्डाचा राजीनामा दिला. 57च्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले. त्यांनी या ठिकाणी कुळ कायदा कसा असावा, कुळ कायद्याच्या संदर्भात संरचना केली गेली आणि विधानसभेमध्ये ज्यांनी 4 तास भाषण केलं. या शेवटच्या स्तराला कसं न्याय मिळू शकेल, त्यातले क्लिष्ट शब्द कोणते, त्यात कोणत्या प्रकारची वाक्यरचना असली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांना कसं संरक्षण दिलं गेलं पाहिजे, या संबंधी 4 तास भाषण केलं आणि त्या माणसांनी कुलरचना संरचना तयार करून दिली आणि संपूर्ण देशाने ती स्वीकारली. देशाने स्वीकारली. काय थोडं मोठं होत आहे, कुठे अभ्यास, किती विचारवंत. इतकंच नव्हे तर भ्रूण हत्याच्या संदर्भात जो प्रश्न पार्लमेंट गेल्यानंतर तो देखील त्यांनी प्रश्न मांडला आणि ती बिल मंजूर करून घेतलं. देशाने ते स्वीकारलं. आमचे दिबा पाटील म्हणजे केवळ एक समाज म्हणून आम्ही पाहत नाही, एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून पाहत नाही, तर संपूर्ण देशाला एक दिशा देणारा एक नेता होता. त्यांच्याविषयी अनेकांनी त्यांचे गौरवोद्गार काढलेले आहेत. पार्लमेंटमध्ये त्याचे उत्तम अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा गौरव केलेला होता. विधान परिषद विरोधी पक्षनेता असताना पहिल्यांदा त्यांना बोलवून घेत असत मुख्यमंत्री, दिबा उद्या काय बाबा, इतकी भय ती भीती त्यांच्याविषयी निर्माण झालेली होती. आणि म्हणून या नव्या मुंबईच्या संदर्भात 1981 साला त्यांना मारहाण झाली, रक्तबंबाळ झाले, आजारी पडले, पण त्यांनी ध्यास सोडला नाही. कारण त्यांनी साऱ्या ठाणे जिल्ह्यापासून तर संपूर्ण ह्या जिल्ह्याचा अभ्यास केला. मुंबईचा कसा भूमिहीन भूमिहीन तर झालाच, पण त्यांची परागंदा कशी झाली ही त्यांच्या समोर आहे. त्या ठाणे जिल्ह्यासंबंधी बोलायला लागलो तुम्ही 2-2.5 तास बोलेल, कशा प्रकारे अन्याय केला. पण इथे विषय नाही. स्वातंत्र्य चळवळ झाल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुद्धा काय अमल दिले भूमिपुत्रांना. अरे आमच्या जमीन तुम्ही घेतल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर देशहितासाठी कोणत्याही प्रकारे विरोध न करता आम्ही राष्ट्राला समर्पित केल्या त्यावेळेस. आज त्या भूमिपुत्रांचं काय. दिबाला हे कळून चुकलं की आज जे ठाणे जिल्ह्यात घडलेलं आहे ते माझ्या रायगडमध्ये नव्या मुंबई घडू नये यासाठी मला काहीतरी या शेतकऱ्यांना देणं आहे. विधानसभेत त्यांची भाषणं झाली, ती मी ऐकली. कारण पूर्वी मला थोडंसं वेळ होतं विधानसभेच्या गॅलरीमध्ये जाऊन भाषणं ऐकण्याची. त्यामध्ये अतिशय उत्तम वक्ता म्हणून त्या नाव होतं. मला असं वाटतं की त्यांनी जे आंदोलन केलं आणि म्हणून या ठिकाणी जे काही मंडळी आहेत, मी कोणत्या राजकीय पक्षावर टीका करणार नाही, परंतु त्यातल्याही सगळ्या पक्षांना वाटते की दिबा पाटलांचं नाव द्यावं. पण याचं पुढाकार करून घ्यायचं, कारण आम्हाला पुढे उमेदवारी मिळाली पाहिजे. पक्षामध्ये नाराजी नको. पण त्यांच्या सेकंड फळीतले जी माणसं आहेत ती 100% आंदोलनात होते. 100%. मास्तर शाळेत बसले होते, विद्यार्थी सारे आमच्या आंदोलनात होते. लक्षात घ्या, शाळा घंटा त्या दिवशी बंद होती. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण बबनशाही पाटलांसह पहिल्या ज्या सभा झाली त्या सभेला सर्व राजकीय पक्ष हजर राहून सांगितलं की दिबा पाटील नामकरण या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे आणि तशी कृती समिती झाली पाहिजे असा पाठिंबा त्यांनी दिला. याचा अर्थ त्यांचं दिबा पाटलांचं नाव देण्यासंबंधी निश्चित मत होतं. कुठेतरी माशी शिंकली आणि मग निर्णय घेतला गेला की आम्ही त्या पक्षामध्ये आहोत, आघाडीमध्ये आहोत. बोला ठीक आहे, तुमचं आता शेवटचं धोतर पण तर सोडायला लागलं असं वाटतं पक्ष. काही विचार करून टाका. मलाही लोकांनी सांगितलं तुम्ही शिवसेनेचे ओपन आहोत ना, पण पहिला मी भूमिपुत्र आहे. कारण ज्या समाजाने मला लहानाचं मोठं केलं, मी ही देखील पुष्कळ आंदोलन केली.
50-60 पेक्षा जास्त आंदोलन केले। एंद्राण प्रकरणी 7 दिवस अटक होतो, इचलकरंजीला मी अटक होतो, हातमागासंबंधी आंदोलन केलं। कारण आमचे जवाहर फर्नांडिस मृणालताई आमचे त्या नेत्या त्यावेळेच्या, त्यांची प्रेरणा आमच्या मागे होती, त्यांची ताकद होती, शक्ती होती, युक्ती ते आम्हाला देत असं, त्याप्रमाणे आम्ही कार्यरत राहिलो। अनेक वर्ष सामाजिक चळवळीत नव्हतो, कारण माझे काकाने देखील 42च्या क्रांतीमध्ये 3.5 वर्ष स्वातंत्र्य बोलले, ते स्वातंत्र्य सैनिक होते। पण वडिलांनी सांगितलं, काका गेले, त्यांनी स्वातंत्र्याचं काय आपलं त्याच्या बघत काही मागायचं देशाकडे, त्यांनी स्वतःला जगून दिलं होतं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची बैठक जी माझ्या घरी होत असेल, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे सगळे माणसं आहोत यांनी एकदा कधीतरी विचार केला पाहिजे। आज जे राजकीय पुढारी आहेत त्यांना माझा हात जोडून विनंती आहे, बाबांनो, हा ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा काही मुंबई सारखं होणार आहे, आणि एक दिवशी तुम्ही राजकारणात परागंदा होणार आहात, हे लक्षात ठेवा। तुम्ही भूमिपुत्रांना जर या ठिकाणी न्याय दिला नाही तर तुमच्यावर देखील परागंदा होण्याची वेळ राजकीय येणार आहे, लक्षात ठेवा। आणखी 15-20 वर्ष ठेवा, तुम्ही कुठले पालकमंत्री आणि कुठले मंत्री आहात, तुम्हाला संत्र्यासारखे तुमच्या डोळ्यात पाणी पडणार, लक्षात ठेवा। तुमचं राहणार नाही का, अस्तित्व राहणार नाही, मराठी माणूस म्हणून अस्तित्व राहणार नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून भूमिपुत्रांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका। मुख्यमंत्र्यांना त्यावेळी सांगितलं मी की मुख्यमंत्री महोदय, आपल्या वडिलांचे संबंध तुम्हाला जसं नितांत आदर आहे तसं मलाही आदर आहे। मी त्यांच्याजवळ तासनतास बसायचो ना, स्वतः मीनाताई स्वतः यायच्या, बाळासाहेब बोलून घ्यायची, दशरथ आले येतो, इतकं प्रेम माझ्यावर होतं। मग असंच नसतं का, जसं आमच्या यांनी सांगितलं भगतने, आमच्या सातबारावर तुमचं नाव का, तुम्ही पेन्सिलिन तरी का नाव करता, पेन्सिलिन करू नका, ते खोडरपण आम्ही खोडून टाकलं। पण जनशक्तीच्या लोंढ्यापुढे तुमचं काहीच चालणार नाही। भविष्यात हे आंदोलन अतिशय मोठं प्रखर होईल। दिवाणच्या नावाचा जर केला तर या महाराष्ट्रात पुन्हा रण पेटण्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याचा सरकारने नेहमी गंभीरपणे विचार केला करणं अति आवश्यक आहे। सरकार म्हणते की आम्ही अजून पुढे पाऊल चालत नका ना, काढून टाका, ते काम ठराव करून टाका, ठराव रद्द करून टाका, भांडणं सगळे मिटतील, आपले आपोआपच मिटतील। हे जर सरकार काय निर्णय घ्यायचा असेल, आदित्य ज्योतिराव शिंदेना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं तुम्ही विमानतळाचं काम बंद करून काय करणार आहे बाबा, ठीक आहे तुम्ही काम बंद केलं, पुन्हा आम्हाला टेंडर काढावं लागेल, दामदुप्पट रक्कम मोजावी लागेल, आणखी 4-6 वर्ष लागतील। आम्ही थोडंसं गप्प राहिलो, पण आमचं स्वतःचा सकारात्मक विचार आहे तुमच्याबद्दल। एक केंद्रीय मंत्री बोलतोय सकारात्मक विचारांचा, दिवाणविषयी फारसा, आणि विशेष म्हणजे त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा मराठीत बोला माझ्याशी, मला अतिशय आनंद वाटतो। एक केंद्रीय मंत्री बोलतो तुम्हाला बोलायचं असलं तुम्ही मराठीतच बोला, तुम्ही हिंदी वगैरे विचारू नका। हा प्रेम मराठी माणसं एकमेकाशी किती जोडलेलं आहे बघा। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याही वेळेस सांगितलं, आताही म्हणतोय की आम्ही कदापिही बाळासाहेब आमचा विरोध असं म्हणणार नाही, तर आमचा दिबा पाटलांचा पाठिंबा आहे, दिबा पाटलांचंच नाव झालं पाहिजे, ही आमची भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे। दलित पॅंथरने जसा नामांतराचा प्रश्न 12 वर्ष लढवलं गेला, 12 वर्ष लढवलं गेलं, अखेर दलित पॅंथरच्या लढ्यापुढे सरकारला झुकावं लागलं। एस.एन. जोशी आणि शरद पवार एकत्र बसले, त्यांनी सांगितलं की नाही बाबा, इथे कुठेतरी आता तडजोड केली पाहिजे, आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचं नामांतरण झालं। लढा आपल्याला तीव्र करावा लागेल। बघा काही सांगितलं की तुम्हाला तुम्ही मध्ये बराच गॅप घेतला, आपल्याला कल्पना असेल भारतीय संघ सातत्याने खेळत असतो ना, त्या वर्ल्ड कपमधून त्यांना बाहेर पडायची वेळ आली, थकले ना। तसं माझी दशरथ भगतांनी सांगतो, दशरथ पडेल, दशरथ भगत सातत्याने तुम्ही करू नका, थोडा विश्रांती द्या कार्यकर्त्यांना, पुन्हा उभार तेवढी जोराने येईल, ताकद येईल, तर थोडी उभारी द्या। आणि म्हणून आज आम्ही काही वेळ या ठिकाणी दिला, केवळ आपण आंदोलन करायचं, केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन द्यायचं आणि ताबडतोब आंदोलन करायचं, त्याने त्यांच्याकडे जाण्यास सुद्धा आपला मार्ग बंद होतील ही भीती होती, पण नाही, जागता पहारा ठेवला पाहिजे। आमचं आंदोलन आहे, दिवाणच्या नावाचाच झाला पाहिजे,
ही भूमिका घेत आपण सातत्याने 3 महिन्यांनी का 6 महिन्यांनी का हे आंदोलन आपण करत राहिलो पाहिजे. विविध प्रश्न आहेत. मागच्या आमच्या एका सभेमध्ये लोकांनी विचारलं, बाबा दिवा पाटलांच्या व्यतिरिक्त अन्य प्रश्न तुम्ही काय घेता? लोकांमध्ये असं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एक कल्याण सेक्शन, कल्याण विभाग, भिवंडी विभाग, ठाणे विभाग, पालघर विभाग, पालघर वसई आणि मीरा भांदेर, उरण आणि पनवेल अशा वेगळ्या ठिकाणी बैठकी घेणार आहोत. साधारणतः या बैठका सर्व 1 तारखेपर्यंत पूर्ण होतील आणि 1 तारखेनंतर आम्हाला निश्चित कार्यक्रम आम्ही घोषित करणार आणि पत्रकार परिषद घेऊन तो कार्यक्रम मी घोषित करणार आहे. आज आम्हाला करता येणार नाही, कारण प्रत्येकाच्या काय डिमांड आहे, कुठे करावं, कसे करावं. कुणाचं म्हणणं आहे आपण लॉंग मार्च करूया, 50,000 लोक घेऊन जायला लॉंग मार्च नाही. काहींचं म्हणणं नाही आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. समजून सांगितलं पाहिजे त्यांना. लोकांच्या भावना तीव्र असतात. त्याच ज्यावेळी आमची जासईला मिटिंग झाली त्याच वेळी प्रशांत पाटील राष्ट्रवादीचे म्हणाले आपण उद्या रस्त्यावर उतरू. बरोबर ना? उद्याच आम्ही रस्त्यावर उतरू आणि दुर्दैवाने तेच रस्त्यातून बाजूला झाले. अशी परिस्थिती नको याला. मी त्याच्यावर टीका करत नाही, तो माझा एक चांगला मित्र आहे. परंतु अशी काही लोक हुडकून जातात की नाही आपण उद्या करायचंच. रस्त्यावर येणं सोपं असतं, रस्त्यावर परतून लावणं आणणं हे फार कठीण असतं. कारण ज्या वेळेस ह्या गिरणी कामगारांचा संप होता त्यावेळेस डॉक्टर दत्ता यांच्या संबंधात जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांनी एक मीटिंग घेतली होती आझाद मैदानात. त्यावेळेस सांगितलं होतं की जॉर्ज फर्नांडिस म्हणलं लोकांना रस्त्यावर येणं सांगणं सोपं आहे हो, पण रस्त्यावर परतून या हे सांगणं फार कठीण असतं. आणि ते जर शब्द आपले ते ऐकणार असेल तरच आंदोलन करण्यात करू नका. लोक भडकलेली मात्र उद्या रस्त्यावर आली तर काय करायचं? एका वक्त्याने सांगितलं ठाणे जिल्ह्यासंदर्भात. मी 1954 सालचं एक उदाहरण देतोय. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता. एस.एम. जोशी त्याचे अध्यक्ष होते, नानासाहेब गोरे होते, सेनापती बापट होते, प्रबोधन ठाकरे होते, आचार्य नरेंद्र होते, साने गुरुजी होते, कॉम्रेड डांगे होते, आचार्य यात्रे होते. त्यावेळी एक आचार्य नरेंद्रने एक शब्द वापरला. कोण म्हणतो मुंबई केंद्रशासित पाहिजे? मोरारजी आणि पंडितजी देऊन टाका त्यांना मुंबई केंद्रशासित, देऊन टाका. सारा व्यासपीठ बघत राहिला. पण त्यांनी सांगितलं की या ठाणे जिल्ह्याचा एकही पाण्याचा थेंब येऊ देणार हिंमत असेल ते घ्या मुंबई, घ्या मुंबई तुमची केंद्रशासित करून. दुसऱ्या दिवशी यशवंतराव धावत निघाले दिल्लीला. काय करायचं? शेवटी 1957च्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राने कौल दिला संयुक्त महाराष्ट्र कृती समितीच्या बाजूने. तिकडे खानदेशकडे म्हणे आता साने गुरुजी आणि गोविंदभाई श्रॉफ काँग्रेसचे त्यावेळी नेते होते, ते उद्या प्रचार निघाले. घाबरले झाले. यशवंतराव चव्हाण गेले आणि इंदिराबाईंना सांगितलं बाई कठीण आहे राज्य चालवणं, लोक आता 10 दिशेने निघालेले आहेत. 57ला ही परिस्थिती उद्या 61-62ला काय होणार आमची? आणि मग यशवंतराव आणि इंदिराबाईंना सगळं सांगितलं. इंदिराबाईंनी पंडितजींना सांगितलं आणि तो मंगल कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले. लक्षात घ्या, 105 हुतात्मे गेले. उद्या आमच्यातले सुद्धा काही हुतात्मे गेले तर आम्हाला काही त्याची पर्वा नाही. कारण या कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात चिरनेरमध्ये 7 लोक हुतात्मे गेले. भिवंडीमध्ये स्लॉटर हाऊसवर 4 हुतात्मे गेले. आणि ह्या नवी मुंबईच्या प्रकरणात 5 हुतात्मे गेले. अजून जर सरकारला तशी जर असेल ना, प्रशासनाला असेल तसं त्यांनी तेही करावं, काही आम्हाला हरकत नाही. पण दिवा पाटलांचा नाव ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे आम्ही तुम्हाला शब्द देतो. लढा तीव्र झाला पाहिजे. तुम्ही सर्वजण इथं उपस्थित आहात. आपण माऊट टू माऊट प्रचार केला गेला पाहिजे. दिवा पाटलांच्या संदर्भात लोकांना इतिहास सांगितला पाहिजे. कारण ते एका सामान्य घरात जन्मले, एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मले. शिक्षक, वडील शिक्षक होते, मोठा बंधू भाऊ, त्यांचं फारसं शिक्षण झालं नव्हतं. परंतु ते त्यावेळेला
वर्णाकल फायनल म्हणजे 7वीची परीक्षा आणि त्यावेळेला 11वी मॅट्रिक असं होतं. त्याच्यात उत्तम गुण मिळाले आणि म्हणून त्यांना सांगितलं कोणतरी गोडबोले माणसं शिक्षक होते, ह्या पुढे शिक्षणासाठी पाठवा. शेवटी शेत जमीन विकली आणि ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेज आले, तिथे फर्स्ट क्लास फर्स्ट आले. असा एक स्टुडंट्स आणि आज समाजासाठी ज्यांनी वेचलं त्याच्या नावाचं स्वतःचं घर बांधण्यासाठी देखील लोकवर्गणी काढून लोकांनी घर बांधावं. जो चार वेळा आमदार, 1 वेळा विधान परिषद, 2 वेळा खासदार, 1 वेळा नगराध्यक्ष, 1 वेळा लोकल बोर्डाचं, त्याचं घर बांधण्यासाठी सुद्धा त्याच्यावर आर्थिक निधी नसावी. इतका प्रामाणिक, निस्वार्थ, निस्पृह नेता तुम्हाला कुठे लाभणार? शाहू फुले आंबेडकरांचं नाव जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आम्हाला दिबा पाटलांचंच फक्त नाव घ्यावं, चौथं नाव नाही. आणि म्हणून आम्हाला स्वतःला वाटतं की दिबा पाटलांच्या नजर जर बहुजनांचा विषय आदर्श या सरकारला असेल तर फक्त दिबा पाटलांचं नाव देईल. आणि बहुजनांसंबंधात जर आदर नसेल तर त्यांनी काय कराल, त्यांनी निर्णय काय घ्यायचा ते घेऊ द्या. आमचा निर्णय नक्की ठरलेला आहे. जिंकू किंवा मरू पण शर्त लढायची करू. पटकन ते होऊ द्या. इतिहास रचला गेलाय. इतिहास घडवल्याशिवाय इतिहास लिहिला जात नाही आणि म्हणून हा इतिहास लिहिला जाणार. काळात रक्तात रक्त लिहायला गेलं चालेल पण इतिहासामध्ये दिबा पाटलांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आलं पाहिजे. ही भूमिका आमची शेवटपर्यंत आहे. माझ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण अतिशय आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली आणि ह्या आंदोलनाची सही दिशा काय हे लोकांना समजून सांगितलं. त्याबद्दल मी निश्चित तुमचं सर्वांचं ऋणी आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही आज तुम्हाला कार्यक्रम देऊ शकत नाही कारण मला सर्व भागाभागामध्ये आमच्या सभा होणार आहेत. वाड्यातल्या लोकांची आले. परवा अमरावतीचा फोन आला, दादा आमच्याकडे मी जेडी तांडे सांगितलं बाबा ते अमरावतीचे लोक सांगतात, बुलढाण्याचे लोक सांगतात की आपण तिथे कधी जाऊ. ह्या कोरोनाच्या काळात आम्हाला जाता आलं नाही पण इकडे एक लढे आमचे सुरू झाले. तिथे मोफतलालमध्ये घोषणा केली आमच्या मंत्री महोदयांनी. त्याचं काय त्या शेतीशी संबंध? 29,000 घरे मिळतील. अरे तुम्ही स्वतः विधान परिषद होतात त्यावेळी एक विनंती अर्ज समिती स्थापन झालेली आहे. त्या विनंती समितीने तुमच्या समक्ष तुमच्या सभागृहात अहवाल सादर केलेला आहे की ह्या भूमिपुत्रांना या शेतकऱ्यांना न्याय दिला गेला. त्यांच्या हाताशी त्यांच्या जमीन त्यांच्या आधुनिक असत आहेत. विनंती अर्ज समितीने अहवाल सादर केला. यांना 12.5% याच्यातून द्यावं सरकारने. त्याबरोबर नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत चांगले प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही ह्या भूमिपुत्रांना न्याय देण्याची नेमकी तुमची भूमिका काय? या ठिकाणी 73-74 धोरण होतं की जर जमीन वापरली नसेल तर मूळ शेतकऱ्यांना जेव्हा तुम्ही दिले गेले नाही 5-5-97चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये सांगितलेल्या काही कुठल्याही प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन त्यांना देता येणार नाही असं तुम्ही म्हणता तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही या संदर्भात नेमकी आम्हाला काय तुम्ही त्याच्याबद्दल या संबंधात सखोल खुलासा करावा. त्यावेळी त्यांनी सांगितलं निलंगेकर पाटलांचं स्वतःचं वाक्य आहे. ज्या नितीन गडकरी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तुम्ही पुढे काय करणार आहात? तुम्ही स्वतःच धोरण ठरवणार आहात का? रिप्युटेशन दाखल करणार आहात का? रिप्युटेशन झालं तुम्ही कायदा करणार आहात का? त्याला शिवाजीराव निलंगेकरांनी सांगितलं आम्ही सर्व ते प्रयत्न करू या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी. त्या सभागृहामध्ये स्वतः जितेंद्रजी आव्हाड होते आणि तेच आज सांगतायत शेतकऱ्यांना काय मिळालं चालेल पण 19,000 घर झाले. त्यांना पत्र परवा दिलं नाही बाबा हा दशरथ पाटील आहे तर त्या जमिनीवर स्वस्त बसू देणार नाही. कारखानदाराच्या ठिकाणी कारखानाच ठेवायला पाहिजे भूमिका असेल. काय म्हणून आम्ही आमचे सगळे कारखाने बंद करायचे. इथला तरुण बेरोजगार कुठे जाणार आहे याचा केव्हा तर विचार करणार आहात की नाही? सर्व लोकसंख्या कुठली आहे तुम्ही बांद्र्याच्या आणा तर कुठे मुंबईच्या आणा आम्हाला काही गरज नाही पण इथे बेरोजगारांचा प्रश्न कधी सुटणार हा देखील आमच्याकडे प्रश्न आहे. म्हणून एक टप्प्याने आम्ही सारे प्रश्न घेणार. जसं विमानतळाचा प्रश्न आहे तसं कारखान्याचा प्रश्न आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे, खारभूमीचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न MIDC प्रश्न आहेत. एकदा MIDC संदर्भात आम्ही शाह मातृगावर चर्चा केली असताना या ठिकाणी MIDC प्रकल्पाचे स्वतः आमचे डॉक्टर राजेश पाटील होते. सुभाष देसाईंनी आम्ही सगळे समजावून सांगितले की या MIDC मध्ये कशा प्रकारच्या जमिनी शिल्लक आहेत, कशा प्रकारे त्याचे वातावरण झाले आणि हे सगळे भांडवलदार कशा प्रकारे त्याचा वापर करतात त्याचा संपूर्ण अहवाल आम्ही दिला.
सकारात्मक दृष्टिकोन सुभाष देसाईंचा आला, पण पुढे काही झालं नाही. तेव्हा मंत्री महोदयानं या ठिकाणी माझ्या सगळ्या आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, कोणताही राजकीय पक्ष आज म्हणत नाही दिवाणचं नाव घेऊ नका. परवा मी आरसी घरताना काँग्रेसचा फोन केला तर काही दिवसापूर्वी, आम्ही पुढे विरोध केला देवांचा. आणि मग आंदोलनात या ना बाबांना, आंदोलनात या आमच्या, आम्हाला बरं वाटेल. त्या या दृष्टिकोन आम्हाला आता असं वाटायला लागलं की दिवा पाटलांच्या नावाचा कोणत्याही प्रकारचा पक्षी विरोध होणार नाही. पण सध्या आता थोडीशी भूमिका अशी आहे, मुख्यमंत्र्यांचे वडील असल्या कारणाने कदाचित ती मागे पडेल, ते त्यांच्या मागे पडलेलं असेल. परंतु दिवा पाटलांचं नाव हे निश्चितपणे ह्या विमानाला पडेल असं मला ठिकाणी आशावाद वाटतं. आम्ही या ठिकाणी विभागावर बैठका घेणार आहोत. 1 तारखेनंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यक्रमाची दिशा काय असेल, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल ही आम्ही निश्चित करणार आहोत. आणि म्हणून या संबंधी सगळी मंडळी आहेत, ही आमची सारी मंडळी आहेत, त्या ठिकाणी त्यांचे विचार सगळ्यांचे ऐकून घेऊन मग अध्यक्ष निश्चित घोषित करेल. तोपर्यंत यांचे विचार ऐकून घेतले नाही, संपूर्ण विभागाच्या आम्ही जर विचार ऐकून घेतले नाही तर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला विचार तशा प्रकारे घोषणा करता येणार नाही. कृपया क्षमस्व असावं.